आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 वर। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याची माहिती। इयत्ता पहिलीपासून 3 भाषांची सक्ती कराच असं नाही, राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाला केंद्राकडूनच सपराक। माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत 3 भाषा शिकण्याचं लक्ष्य, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। सॉफिटल हॉटेलमध्ये मी आणि फडणवीस वेगवेगळ्या कार्यक्रमात होतो असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी भेटीच्या चर्चेवर दिलंय। तर आम्ही काही कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये पकडले नाही गेलो असा मिश्किल टिप्पणी देखील यावेळेला आदित्य ठाकरेंनी केली आहे। भाजपचे नेते नारायण राणेंना अलिबागमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये क्लीन चिट मिळालेली आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेल्या आक्षेपार्ह विधान प्रकरणामध्ये हा दिलासा देण्यात आलाय। अलिबाग पोलिसांकडून सी समरी रिपोर्ट दाखल करण्यात आलाय, तर पुण्यामधील गुन्ह्यात देखील लवकरच सी समरी रिपोर्ट येणार आहे, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती। हल्ल्याच्या प्रयत्नांनंतर संजय शिरसाटांच्या घराबाहेरील बंदोबस्तात वाढ, मध्यरात्री घरावर दगडफेक करत आरडाओरडा, सौरभ घुले असं हल्लेखोराचं नाव, सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लॅन ठरला, मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यावरती भाजपचा पुढील 3 महिने भर असणार। मुंबई महापालिका जिंकणं आणि सर्व आमदारांची जबाबदारी आहे, पालिकेच्या दृष्टीनं आमदार आणि मुख्यमंत्र्यांची बैठक। मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता, मुंबई हायकोर्टाकडून प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता। मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार, हा निर्णय धक्कादायक, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर मुंबई महापालिकेकडून दंडात्मक कारवाईचा बडगा, मराठी पाट्या नसलेल्या 3040 दुकानांना पालिकेची नोटीस।